कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाहीत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू झाल्याची भाषण सुरू होतील, पण कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. वरळीमध्ये 5 तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळतीया. राज उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन. हिंदी इंग्रजी अनिवार्य करा असा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची, मात्र हिंदीचाही आम्हाला अभिमान, फडणवीसांचं भाष्य. हिंदीबाबत उद्धव ठाकरेंचा जीआर असल्यास समोर आणा आणि जाळा. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्र, राऊतांचं प्रत्युत्तर. कुणी कुणासोबत जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, ठाकरेंनी काही करावं, नाक खुपसणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले, मग आता परत येण्यासाठी प्रयत्न कशाला? भाजप नेते नारायण राणेंची टीका. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली. उद्धव ठाकरेंवरील टीकेला भास्कर जाधवांकडून प्रत्युत्तर. एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही हे माहिती असल्यानं सगळे पक्ष एकत्र आले. मंत्री आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर टोला. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नानं गाजला. लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श. 1 दिवसासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार. रोज निलंबित केलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. लोणीकरांनी माफी मागावी. निलंबनानंतर पटोले ठाम. तर आव्हाडांकडून पटोलेंचं समर्थन. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा. देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित. भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखाची मदत मिळणार. 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख, तर त्यापेक्षा कमी अपंगत्व आल्यास 74,000ची मदत मिळणार. हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी. एकाचा मृत्यू, 13हून अधिक लोक अडकल्याचं वृत्त. अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनंही वाहून गेली. उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला. कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद. महाराष्ट्रामधले 200 पर्यटक अडकल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात, शक्य ती सर्व मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही. बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्घटनेला आरसीबी जबाबदार. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा प्रथमदर्शनी अहवाल. तर बंगळुरू पोलीस प्रशासनाला क्लीन चिट.